तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात काही अशी होत आहे। सकाळी उठल्यानंतर मी किचनमध्ये गेली आणि काल पाहिलेल्या रीलनुसार घरच्या घरी गुलाबजल कसं तयार करायचं हे मी पाहत होती बनवून। मग एका साईडला चहा ठेवलेली होती आणि चहा ठेवून झाल्यानंतर चहा घेतली। चहा घेतल्यानंतर मी लागले आता माझ्या बाळाचा डबा बनवायला। तर डब्यामध्ये मला बनवायची होती बटाट्याची कापं। खूप छान रेसिपी आहे ही, सिंपल अशी। मग मी बटाटे असे गोल गोल चिरून घेतले आणि चिरून घेतल्यानंतर त्यांना वॉश केलेलं आहे। छान असे चोळून धुतलेले आहेत, म्हणजे बटाट्याच्या वरची जी माती राहते ती निघून जाते। मग एकीकडे कढई तापायला ठेवली आहे। कढई तापल्यानंतर त्यात तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर ते तेल खूप चांगलं गरम होऊ दिलेलं आहे। मग तेल गरम झाल्यानंतर मी तुम्हाला इंग्रेडियंट दाखवत होती, पण माझ्या लक्षात आलं की मी लसूण ठेवलाच नाही आहे। मग मी परत लसूण ठेवला त्या प्लेटमध्ये आणि परत तो व्हिडिओ शूट केला। तर तुम्ही बघू शकता तेलामध्ये बेसिक राई, जिरं आणि कढीपत्ता, लसणाची फोडणी देऊन त्यामध्ये बटाट्याची कापं सोडली आहे आणि ती कापं व्यवस्थित तळून घ्यायची आहे तेलामध्ये। आणि इथे बघू शकता माझ्या मोबाईलचा बॅक कॅमेरा थोडा खराब आहे, त्यामुळे प्लीज ॲडजस्ट करून घ्या। मग ते बटाटे चांगले परतवून झाल्यानंतर त्यामध्ये बेसिकचे मसाले जसं लाल चटणी, हळद आणि मीठ वगैरे टाकून तुम्हाला अजून काही लागत असतील जसं गरम मसाला वगैरे तुम्ही टाकू शकता। त्यानंतर पुन्हा त्यांना तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित तळून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचे। मग झाकण ठेवून झाल्यानंतर त्यांना शिजू द्यायचं आहे। 5-10 जास्तीत जास्त 10 मिनटं लागू शकतात, कारण बटाटे लगेच शिजतात। बटाटे शिजायला काही टाईम लागत नाही आणि त्या गॅस स्लो करून द्यायचा आहे। मग थोड्या वेळानंतर पुन्हा त्यांना उघडून चेक केल्यानंतर दिसलं की बटाटे चिटकायला लागलेत। मग त्यामध्ये थोडंसं घोटभर पाणी सोडायचं आहे, जेणेकरून मसाला जळणार नाही। मग बटाटे पुन्हा हलवून घ्यायचेत व्यवस्थित आणि बटाटे हलवून झाल्यानंतर त्यामध्ये लास्टला कोथिंबीर टाकायची आहे आणि लास्टला कोथिंबीर टाकल्यानंतर ही आपली भाजी तयार आहे। मग नंतरला पटकन मी पीठ मळून घेतलं आहे। पीठ मळून झाल्यानंतर पोळी वगैरे बनवून झाल्यानंतर पहिले माझ्या बाळाला नाश्ता करून दिला। मग मी जेवण केलं आणि कपडे धुतले आणि कपडे धुतल्यानंतर मग आमच्या गल्लीमध्ये म्हणजे आमच्या घराच्या समोरची एक आंटी आहे, त्यांच्या मुलीचं लग्न होतं। मग त्यांच्या मुलीच्या लग्नाचे कपडे पाहायला बोलवलं होतं तिने। मग ते कपडे पाहिले आणि असा माझा दिवस